हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर या ठिकाणी तुमचं स्वागत करतो आपल्या ऑनलाईन लेक्चर सेशनमध्ये. आपण सध्या वेव्हचा चॅप्टर पाहत आहोत. त्यामध्ये टर्म्स रिलेटेड विथ वेव्स हे पाहिलं. फर्स्ट त्यामध्ये आपण ॲम्प्लिट्यूड स्टडी केलं आहे. सो ॲम्प्लिट्यूड मीन्स द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. ॲम्प्लिट्यूड मीन्स maximum displacement from its mean position. ओके, त्याच्यानंतर आपण सेकंड जे स्टडी केलंय ते म्हणजे टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे टाइम रिक्वायर्ड to complete one vibration. Time required to complete one vibration. Okay. So then आपण स्टडी केलंय wavelength. So wavelength means distance between two successive particles. Wavelength means distance between two successive particles. ठीक है. Then अपन स्टडी केलंय डबल periodicity. So double periodicity means this concept tells that काय सांगतोय, these are in repeat interval of time. So wave here repeat करतात, so it is having double periodicity. Okay, after that we have studied about the term that is name is frequency. The number of vibration performed by particle in each second. The number of vibration performed by particle in each second. Okay. So it is noted as n or f is equal to 1 upon t. युनिट त्याचा आहे हर्ट्ज. ओके, त्यानंतर आपण पाहिलं होतं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल पर युनिट टाइम. Distance covered by particle per unit time. So velocity v is equal to wavelength upon time. कारण wavelength म्हणजे डिस्टन्स असतं. सो लॅम्बडा अपॉन टी बरोबर. सो टी म्हणजेच फ्रिक्वेन्सी. So v is equal to n लॅम्बडा. ठीक आहे. व्हेलॉसिटीचे युनिट तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण टर्म्स पाहिल्या होत्या. त्याच्या पुढे जाऊन आपण नेक्स्ट जी टर्म पाहणार आहोत ती म्हणजे फेज. ती म्हणजे काय पाहणार आहोत, फेज.
ओके. सो आता आपण जसं व्हेलॉसिटी पाहिलं होतं तर त्यामध्ये एक केस आहे त्या ठिकाणी व्हेन वेव्स ट्रान्सफर थ्रू मीडियम म्हणजे अबो इक्वेशन साठी v is equal to n लॅम्बडा साठी at that time then frequency becomes constant but speed and wavelength is changes. ओके. तर हे पॉइंट लक्षात ठेवण्यासारखं आहे आपल्याला की काय होतं फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते, स्पीड आणि वेवलेंथ जे आहे ती काय होते चेंज होते व्हेन वेव्ह इज ट्रान्सफर फ्रॉम द मीडियम. तर आता आपल्याला पुढचा जो पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे फेज अँड फेज डिफरन्स. ठीक आहे. तर फेज और फेज डिफरन्स आपल्याला पाहायचं सुरुवातीला. तर फेज डिफरन्स पाहण्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करू त्याचे डेफिनेशन पाहूया. ठीक आहे. फेज म्हणजे काय? फेज मीन्स त्याचे डेफिनेशन state of oscillation or vibration is called phase. म्हणजे ते कोणत्या पोझिशनला आहे त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे फेज म्हणणार आहे. तर आपण फेज हे सायनसॉइडली दाखवतो या पद्धतीने. ठीक आहे. ठीक आहे. मग तुम्ही इथे असाल तर ही फेज किती झाली π/2, इथे पाय, इथे 3π/2, इथे 2π, इथे 5π/2 म्हणजे इथे 3π. या पद्धतीने फेजेस चेंज होत चालतात. त्याच्यासोबत टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी पण चेंज होत चालते. त्या क्वांटिटी तिथे चेंज होत चालतात अशा. ठीक आहे. मग आता ठीक आहे हा y ऍक्सिस आहे आणि हा x ऍक्सिस आहे. ठीक आहे. याच्या अलॉंग फेजेस चेंज होत आहेत. आणि सिंपली सांगायचं झालं तर फेज या पद्धतीने चेंज होत चालत आहे. आणि मग दुसरा जर वेव्ह घेतला आणि तो इथून स्टार्ट झाला तर त्या दोन वेव्हज मध्ये फेज डिफरन्स किती हा एवढा फेज डिफरन्स येईल. म्हणजे किती पाय एवढा, पाय रेडियन एवढा. ठीक आहे. मग आपल्याला फेज डिफरन्स आणि फेजेस कळल्या पाहिजे. स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजे कोणत्या पोझिशनला आहे त्याच्यावरून आपण त्याची फेज ओळखू शकतो. आणि डिफरन्स फेज डिफरन्स म्हणजे दोन वेव्हज मधला जो फेजचा डिफरन्स आहे ते कुठल्या स्टेट ऑफ व्हायब्रेशनला आहे त्यावरून त्यांचा फेज डिफरन्स घेऊ शकतो. म्हणजेच आपण जर फाय इज इक्वल टू काय घेऊ शकतो φ1 - φ2. ठीक आहे. म्हणजे हा निगेटिव्ह पासून स्टार्ट होत आहे आणि हा पॉझिटिव्ह पासून म्हणजे हे झाला त्या ठिकाणी पाय एवढा फेज डिफरन्स. ओके. सो ते झालं फेज आणि फेज डिफरन्स बाबत. याच्याबाबत ऑलरेडी तुम्ही बरंचसं शिकलेला आहात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट पाहायचा आहे नेक्स्ट पॉइंट म्हणजेच टाइप्स ऑफ वेव्हसाठी ज्या चॅप्टर मध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण पॉइंट आहे. आधी आपण टाइप्स पाहिलेले आहेत पण हा सब टाइप म्हणू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये जो टाइप येतो त्याला आपण स्टार म्हणूया. प्रोग्रेसिव्ह वेव्हज. कुठला टाइप? प्रोग्रेसिव्ह वेव्हज.
ठीक आहे. आता प्रोग्रेसिव्ह वेव्स मध्ये आपण पाहतोय की प्रोग्रेसिव्ह वेव्स ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल ऑफ मीडियम हॅव, म्हणजे जे सगळे व्हायब्रेटिंग पार्टिकल असतील या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे, ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स of medium having same amplitude, म्हणजे यांचे amplitude काय राहते सगळीकडे सेम. त्यानंतर फ्रिक्वेन्सी and second thing is time period is also same. Okay, and second thing, phase difference changes particle to particle, म्हणजे पार्टिकल कोणताही पार्टिकल कुठेही व्हायब्रेट करू शकतो. त्यामुळे फेज डिफरन्स इज चेंजेस फ्रॉम particle to particle. Okay, so this is all about the progressive waves, and progressive waves certainly divided into two types. Okay, फर्दर त्याच्यामध्ये आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, तो महत्त्वाचा आहे या ठिकाणी. प्रोग्रेसिव्ह वेव्ह बाबत छोटीशी माहिती की त्याचे एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड सेम असतो. The phase difference is different because it changes particle to particle. Okay, so after this we have studied two types of waves which are depend on based on so these are the types of mechanical waves. These are the types of mechanical progressive waves. Mechanical waves. Okay, so first type is transverse waves, and second type is longitudinal waves. Okay, so I think all of you are aware about these two types. So first we are discussing about the transverse waves today. So transverse waves needs a material medium for propagation, as we know. Okay, and transverse waves are travel through solid and the surface of liquid only. Okay, so it transfer through solid and liquid surface only. Okay, in that this is the direction of propagation. Direction of propagation. Okay, and the waves are travel perpendicular to the direction of propagation. So this is the waves. These are the waves which are travel perpendicular to the direction of propagation. The waves which are travel perpendicular to the direction of propagation, those waves are called as transverse waves. And oppositely longitudinal, हे पण आता सांगतो, परत एकदा सांगणारच आहे. Longitudinal waves travel in the same direction to the direction of propagation, means those are parallel to the direction of propagation, and transverse waves are perpendicular to the direction of propagation. Okay, and as we know, when we discuss the upper half and lower half of the transverse waves, it travels in the form of crest and trough. But in the longitudinal waves, it travels in the form of rarefaction and
compression. In the rarefaction there is a pressure density is low, and at the compression there is a pressure density is very high because it compress at that point. ओके, सो आपण याला कंपेअर करून स्टडी करणार आहोत. ठीक आहे, खूप सोपा पॉइंट आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक्स खूप महत्त्वाचे आहेत. जसं की मी सांगितलं की ट्रान्सफर वेव्स ट्रॅव्हल थ्रू सॉलिड ॲज वेल ॲज लिक्विड सरफेस ओनली, अँड लॉंजिट्युडिनल वेव्स longitudinal waves are travel through solid, liquid and gases, but our transfer wave does not travel through gases and through liquids. It only transfer to solid or surface of the liquid. So this is the difference between longitudinal and transfer waves. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. याचा आपण एक चार्ट करू, त्या ठिकाणी त्याचे जे सर्व पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊया. दोन्ही वेव्स हे पोलराइज असतात. पोलराइज म्हणजे काय? पोलराइज म्हणजे एका फिक्स डायरेक्शनला जाणारे वेव्ह जे आहेत एका फिक्स डायरेक्शनला, त्यांची डायरेक्शन वेगवेगळ्या नसतात, त्यांना आपण पोलराइज वेव्ह म्हणतो. ते सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या, पोलराइज वेव्ह कशाला म्हणतात. ठीक आहे, पोलराइज किंवा पोलरायझेशन हा कन्सेप्ट आपण परत एकदा वेव्ह ऑप्टिक्स मध्ये शिकणार आहोत. इथे मी तुम्हाला थोडासा डिस्कस करेल ज्यावेळेस मी ट्रान्सफर वेव्ह पुढच्या लेक्चरमध्ये लॉंजिट्युडिनल वेव्ह घेणार आहे त्यावेळेस. लेक्चर जर आवडला असेल तर अवश्य लाईक करा. ओके, धन्यवाद.